बांधकाम कल्याणकारी मंडळातील लाभार्थी कामगारांची नोंदणी ही अर्जगट्टा पद्धतीने करण्यात यावी यासाठी सांगलीमध्ये निदर्शने करण्यात आली। सांगली येथे बांधकाम कामगारांची नोंदणी स्वतः बांधकाम कामगार प्रत्यक्ष हजर असल्यावरच करण्यात यावी। तसेच बांधकाम कामगारांना नोंदणी पावती देणे, ओळखपत्र वाटप करणे, मंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ प्रदान करणे या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कामगारांसह देण्यात याव्यात। कामगार संघटनांमार्फत मोठ्या प्रमाणात एकाच वेळी प्राप्त होणाऱ्या अर्जावर प्रत्यक्ष कामगार हजर असल्याशिवाय कार्यवाही करण्यात येऊ नये यासारख्या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आम्ही या सरकारच्या कलेक्टर कचेरी समोर सरकारचा धिक्कार करण्यासाठी निदर्शने करीत आहोत। या सरकारने आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अशी योजना घोषित केलेली आहे 2011 साली की बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना 2 लाख रुपये देण्यात येतील। 1 वर्ष झालं या सांगली जिल्ह्यामध्ये अजिबात रक्कम वाटलेली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर फक्त 2016 साली 30 कोटी वाटलेले, 6000 कोटी रुपये शिल्लक आहेत। त्याचं व्याज महिन्याचं 45 कोटी येते आणि असं असून सुद्धा फक्त 2% रक्कम वाटलेली आहे। सरासरी भारतामध्ये कल्याणकारी मंडळासाठी 20% रक्कम वापरलेली आहे। तर अत्यंत सगळ्यात नालायक सरकार हे महाराष्ट्राचं आहे। सगळ्यात कमी लाभ भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात जास्त उपकर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। सगळ्यात 6000 कोटी रुपये कुठेही भारतामध्ये झालेला नाही। शहाबाज मुतवल्ली, SBN मराठी, सांगली।